तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. प्रामुख्याने आज 5 जून पर्यावरण दिन. जर निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर आपल्याला झाडं जास्त प्रमाणात लावली पाहिजे. झाडं जास्त प्रमाणात लावली तर पाऊस जास्त येऊ शकतो आणि त्यामुळे समृद्धी येऊ शकते. आणि यासाठी दरवर्षी हा उपक्रम आम्ही राबवत असतो आणि यामध्ये पर्यावरणाच्या माध्यमातून. परंतु गेल्या वर्षीच माननीय मोदी साहेबांनी सांगितलं, आमचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं होतं की एक पेड माँ के नाम लावा. आणि त्या पद्धतीने माझ्या एरियामध्ये, माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये नॉर्थ वेस्ट मुंबईमध्ये गेल्या वर्षी एक पेड माँ के नाम मोदी साहेबांच्या माध्यमातून पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे 2000 झाडं माझ्या आरे कॉलनी आणि बाकीच्या एरियामध्ये लावली होती. त्याच पद्धतीने याही वर्षी मी एक पेड माँ के नाम, त्याच पद्धतीने एक पेड शहीद जवानों के नाम या पद्धतीची माझी संकल्पना होती आणि त्या पद्धतीने 5000 झाडं लावण्याचा प्रकल्प मी माझ्या विभागामध्ये घेतला आहे. आणि त्या पद्धतीने 2 ते 3 दिवसापूर्वी मी माझ्या आरे कॉलनी आणि आजूबाजूच्या याच्यामध्ये 2000 झाडं ही लावली गेली. याच्यामध्ये आमच्या विभागातले जवळजवळ 1500 लोकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. मुंबई महानगरपालिका NGOज या सर्वांच्या माध्यमातून ही झाडं लावली गेली की ज्यांनी पेहलगाममध्ये 26 निरपराधी लोकांना आतंकवाद्यांनी मारलं होतं. आणि यावेळेला माननीय पंतप्रधानांच्या आदेशाने, राष्ट्रपतींच्या आदेशाने आपल्या सैनिकांनी घुसून त्यांचे आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्या शहीदांना एक सलामी देण्याच्या माध्यमातून त्या झाडाचा संकल्प मी केला होता. आणि आता 2000 झाडं त्यावेळी लावून झाली. या वर्षाचा माझा संकल्प हा 5000 झाडांचा आहे आणि तो आम्ही पूर्ण करू. एक वर्ष पूर्ण झाले खासदारकीला, सर्वच खासदारांना तुम्हाला देखील झाले. कालच एक वर्ष मागे वळून पाहताना कोणकोणती जनतेची कामं करता आली आणि त्याचा तुम्हाला अभिमान वाटतो आणि भविष्यात तुम्हाला काय काय करणं अपेक्षित? प्रामुख्याने खरोखरच एक वर्ष झालं ह्याच्यावर विश्वासच बसत नाही, एवढं फास्ट गेलं आहे. आणि माझ्या आयुष्यात तर तुम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने मी 12 ते 13 दिवसामध्ये निवडून आलं आणि लोकांनी मला त्या 12-15 दिवसामध्ये मला निवडून दिलेलं आहे, याचा मला अभिमान आहे. याच्यामध्ये संपूर्ण शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सपोर्ट केला. यामध्ये प्रामुख्याने मी म्हणेन की मला एकनाथ शिंदेजी, आमचे मुख्य प्रमुख पक्षाचे, यांनी जो तिकीट देऊन मला विश्वास दाखवला, मोदी साहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, आमच्या मुख्यमंत्र्यांनी, आताच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी जो पाठिंबा दिला, या सर्वांच्या पाठीवर माझ्या जनतेच्या मी केलेल्या कामाच्या आशीर्वादाने मी ह्या 13 दिवसामध्ये निवडून आलो. आणि निवडून आल्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून जी कामं होतात यामध्ये पहिल्याने मी जोगेश्वरी जंक्शन हे झालं पाहिजे असा मी ठराव 377च्या माध्यमातून, त्याच पद्धतीने बजेटच्या भाषणामध्ये केल्यानंतर अश्विनी जी आहेत आमचे मंत्री, रेल्वे मंत्री, त्यांना भेटलो, त्यांना 4-5 वेळा भेटलो, मुंबईच्या सर्व अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्या पद्धतीने मुंबई जंक्शनचं काम हे सुरू झालेलं आहे. ह्या डिसेंबरपर्यंत किंवा जास्तीत जास्त मार्चपर्यंत हे जोगेश्वरी जंक्शन हे सुरू होईल. आणि त्यातनं अनेक बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या, त्या पद्धतीने कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्या, विटीला जाणाऱ्या गाड्या आम्ही त्या पद्धतीने चालू करू. आता माझं उद्दिष्ट त्याच्यामध्ये गोरेगावला देखील जंक्शन बनवायचं असं देखील माझं उद्दिष्ट आहे. यामध्ये समुद्राच्या बाबतीमध्ये मी विषय घेतलेला आहे. समुद्राच्या बाजूला असलेल्या CRZ2 मधल्या असलेल्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न घेतलेला आहे. वायरलेस सेंटर तिथे होतं आणि त्यामुळे 2000 बिल्डिंग या इफेक्ट झाल्या पडलेल्या आहेत. आता वायरलेस सेंटर तिथे नाहीच आहे आणि तरी देखील 200 बिल्डिंग्सना हा परमिशन मिळत नाही. याच्यासाठी देखील माझा फॉलोअप झाला आहे. गुंफांच्या बाबतीमध्ये माझा फॉलोअप चालला आहे. गुंफांचं स्ट्रेंथनिंग करण्याच्या बाबतीमध्ये झालं आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या बाजूला असलेल्या घरांचा प्रश्न देखील मी मांडलेला आहे. मुंबईला 2 रनवे व्हावे या बाबतीत मी प्रश्न मांडलेले आहेत. रेल्वे आणि मेट्रो यांची कनेक्टिव्हिटी व्हावी याचा देखील प्रश्न मांडला. आणि 11 तारखेला आमच्या स्टँडिंग कमिटीमध्ये मेट्रोच्या सर्व लोकांना आम्ही त्यावेळेला बोलवलं आहे. मेट्रो आणि नंतर रेल्वे यांचं एक संयुक्त कसं हे करून जी मेट्रो धावते त्या ठिकाणी रेल्वेला कसं कनेक्टिव्ह होईल आणि मुंबईच्या ट्रॅफिकवरती कसं आपण तो विषय मार्गी लावू या पद्धतीने झाले. मुंबईच्या पाण्याचा प्रश्न मी घेतला होता. मुंबईला आता मला 3850 लिटर पाणी मिळतं आहे, परंतु आपल्याला 4200 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. आणि अशी असताना आणखीन 5-10 वर्षामध्ये हा 5100 दशलक्ष लिटर
पाणी हे लागणार आहे आणि म्हणून यासाठी गारगाई आणि पिंजाळ हे धरण झालं पाहिजे यासाठी माझा प्रयत्न आहे. सभागृहामध्ये 377 देखील मारलेले, 0 आवर्समध्ये मी गोष्टी केलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना देखील मी त्या पद्धतीने पत्र दिलं आहे. कचऱ्यावरती काय करता येईल हे सांगितलेलं आहे. या सर्व गोष्टी मी पंतप्रधानांच्या कानावर देखील घातल्या. मुंबईच्या ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घातल्या, मुंबईच्या पाण्याच्या बाबतीमध्ये घातल्या, मेट्रोच्या कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमधल्या. तर त्यांनी मला एक आणखीन सजेशन दिलं की आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग हे मोठ्या प्रमाणात देशामध्ये राबवलं पाहिजे आणि मुंबईमध्ये तर आणखीनच राबवलं पाहिजे. या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा करताना ह्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे एका वर्षात अनेक गोष्टींना मी हात घातला आहे आणि त्यातला पूर्णत्वास आणण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्या पूर्णत्वास नेल्या जातील. म्हणजे वर्षभराच्या कामावरती तुमच्या समाधानी आहात असं म्हणायचं. पुढच्या 4 वर्षाचा प्लॅन तुम्ही रेडी ठेवला आहे? नक्कीच. मी एखाद्या गोष्टीचा फॉलोअप घ्यायला लागलं की ती अचीव केल्याशिवाय सोडत नाही. आणि त्यामुळे जोगेश्वरीसारख्या एरियाला की जिथे कोणी यायला मागत नव्हतं, गुंडगिरीने थैमान घातलेलं होतं, असा एरिया आज तिथे मोठमोठे बिल्डर आणि डेव्हलपमेंट झाल्यामुळे सर्व लोक जोगेश्वरी त्या एरियामध्ये होती. आता माझा लोकसभा मतदारसंघ झाला आहे, त्यामुळे गोरेगाव ईस्ट, गोरेगाव वेस्ट, अंधेरी ईस्ट, अंधेरी वेस्ट आणि जोगेश्वरी ईस्ट, जोगेश्वरी वेस्ट, समुद्र असेल, गुंफा असतील, एअरपोर्ट असेल, ज्या ज्या ऑथॉरिटी आहेत यांचं कोऑर्डिनेट घेऊन आणि मला जी मिळालेली कमिटी आहे ही अर्बन डेव्हलपमेंट मिळाली. त्यामुळे शहरांचा विकास, आपल्या गावामध्ये जाणारी जी आमची गाडी आहे, गोव्यापर्यंत जाणारी रेल्वे ही दुपदरी करावी याला देखील मान्यता मिळत आलेली आहे. देवेंद्र फडणवीसजी यांनी देखील याच्यामध्ये घेतल्या, वैष्णवजी यांनी घेतलेला आहे, एकनाथ शिंदेने याला सपोर्ट केलेला आहे. तर ह्या सर्व गोष्टी अशा करते. त्याच पद्धतीने मुंबईमध्ये एसआरईला चांगली गती मिळावी या दृष्टीने देखील माझे प्रयत्न चालले आणि त्यामध्ये नक्कीच यशस्वी होईल. एक मुद्दा हा आहे की मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्या दृष्टिकोनातून तुमच्या पक्षामध्ये खास करून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होताना पाहायला मिळत आहे. काय नक्की कारण वाटतं? यामध्ये एक आहे की एकनाथ शिंदेजी यांनी जे 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना घेतलेले पॉझिटिव्ह निर्णय आणि निर्णय घ्यायला पाहिजे, बघतो करतो याच्यापेक्षा तात्काळ निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास दाखवून की हे पक्षप्रमुख हे चांगल्या पद्धतीने कामं करू शकतात या दृष्टीने इन्कमिंग सुरू झालेलं आहे. असं शेवटचा प्रश्न असं सांगण्यात येतं की मधल्या काळात देखील 5 खासदार तुमच्या संपर्कात होते, खास करून शिंदे साहेबांच्या, शेकांच्या, तुमच्या सगळ्यांच्या, आणि ते ऑपरेशन भविष्यामध्ये राबवलं जाणार आहे. काय सांगायचं? प्रामुख्याने ह्या गोष्टी होतच असतात आणि होतच राहणार आहेत. पण प्रामुख्याने मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने आमचं शिष्टमंडळ बाहेरच्या देशांना पाठवलं, त्यामध्ये श्रीकांतजी हे देखील गेले होते, त्यामुळे सुळे मॅडम देखील गेले होत्या आणि हे जे चांगलं काम करून आलेलं आहे त्याला देखील माझ्या या 1 वर्षाच्या निमित्ताने आणि माननीय पंतप्रधानजींनी आखलेल्या योजनेबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.